तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की कुठलाही देश हा महान कसा बनतो? त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या माइंडसेटमुळे. आता आपल्या भारत देशाबद्दल जर का बोलायचं झालं तर गेली कित्येक हजारो वर्षांपासून आपला भारत देश आपल्या संस्कृतीला धरून आहे आणि आपल्या या संस्कृतीमुळेच आपली एक आगळीवेगळी ओळख आहे अगदी संपूर्ण पृथ्वीवरती. असं म्हटलं तर चुकीचं नाही ठरणार, बरोबर? कारण का ज्याही वेळेला फॉरेनर्स आपल्या देशात येतात. Today we are super excited. We are in the town of Mathura here in India, and today we are out to celebrate the Holi festival, which is a religious festival. ते इथे रमतात, इथल्या संस्कृतीसोबत जगण्याचा प्रयत्न करतात. जितके दिवस ते इथे येतात, जसा देश वैसा भेष करत ते आपल्या देशात वावरतात. आता आजच्या व्हिडिओचं थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असणार आहे की आत्ताच्या काळात आपल्या भारत देशात होणारा जो विवाह संस्कार आहे, जो 16 संस्कारांपैकी 15वा संस्कार मानला जातो, तर या विवाह सोहळ्यामधल्या ज्या ब्राईड्स आहेत, म्हणजे ज्या नववधू आहेत, त्यांच्यासोबत नक्की काय चुकीचं घडतंय, बरोबर? अजून तुम्हाला विषय उमगला नसेल, मी सांगते. याच्या आधी की मी आजच्या मूळ गाभ्यात उडी मारावी, त्याच्या आधी थोडंसं मला बोलायचं आहे. आपल्या देशात ना कुठल्याही गोष्टीला घेऊन दोन एक्स्ट्रीम एंड्स असतात. ज्यावेळेला बायका किंवा बाई किंवा वुमन हा एक वर्ड कुठेही बोलला जातो, त्यावेळेला दोन एक्स्ट्रीम एंड्स आपल्याला दिसतात. जे दोन टोकं आहेत, त्यातलं पहिलं जे टोक आहे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की खूप जास्त विमेन एम्पॉवरमेंट झाली आहे, खूप जास्त फेमिनिझम झालेला आहे आणि त्याचे खूप गैरफायदा घेतले जातात बायकांकडनं, मुलींकडनं. नहीं था कन्नू, तो चिपकी हुई थी उसके साथ. चिपकी तो ये प्रोफेसर के साथ भी थी. हाँ, और अर्जुन के साथ भी, राहुल के साथ भी थी, और वो रबड़ी वाले के साथ भी थी. तो किसके साथ? रबड़ी है क्या? रबड़ी गोपाल खा गया कन्नू. आणि त्याचंच एक्झाम्पल की पुरुषांना सीट्सचं रिझर्वेशन दिलं जात नाही बस आणि मेट्रोमध्ये, पण बायकांना दिलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की बायका ह्या प्रोव्हायडर्स नाही आहेत, म्हणजे त्यांच्यावरती बर्डन नाही की तुम्हाला जॉब लागलाच पाहिजे, तुम्ही सॅलरी आणलीच पाहिजे, तुम्ही पैसा कमावलाच पाहिजे, असं बर्डन नाही आहे. पण हेच मुलावरती सगळ्यात जास्त बर्डन असतं. तर हा एक एक्स्ट्रीम पहिलं टोक आहे. आता दुसऱ्या टोकाबद्दल जर का बोलायचं झालं की जे विमेनच्या राईट्ससाठी आवाज उठवतात, जसं की बायकांवरती होणारे रेप्स असतील, अत्याचार असतील, डोमेस्टिक व्हायलन्स असेल. त्याचबरोबर बायकांना दर महिन्यातले ते 5 ते 6 दिवस भयंकर वेदनेतून जायचे असतात. त्याच्यानंतर बाळाला जन्म देणं, ह्या सगळ्या वेगवेगळ्या चॅप्टर्समधनं बाई गुरफटलेली असते आणि त्याच्यामुळे शारीरिक रित्या ती खूप जास्त स्ट्रगल्स करत असते. त्याचबरोबर लहानपणापासून होत असणारं जेंडर डिस्क्रिमिनेशन. तर आपल्या देशामध्ये ज्याही वेळेला बायका किंवा बाई या विषयावरती बोललं जातं, ही दोन एक्स्ट्रीम एंड्स आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये नक्की गल्लत काय होते माहिती आहे का? आपण बॅलन्सिंग करायला विसरतो. आता आजचा विषय असा आहे मंडळी की आपल्या संपूर्ण इंटरनेटवरती तुम्हाला माहिती आहे की 2 ते 3 वर्षांपूर्वी टिकटॉकर्सची एक ब्रीड होती. पण ती ब्रीड अशी आगळीवेगळी होती ना की त्याला तुम्ही शब्दात नाही मांडू शकत. आज ती ब्रीड कुठे दिसत नाही, पण मग दुसरी ब्रीड जन्माला आली, ती म्हणजे मेकअप आर्टिस्टची. ओके टीना, सो बिफोर वी स्टार्ट योर मेकअप आई वांट टू नो कि आपको कैसा लुक चाहिए. सी एज यू कैन सी माय लहंगा इज नॉट रेड. यस. मी मेकअप शिकली आहे, मी करते, कारण मला आवडतो मेकअप आणि तो एक इंडिव्हिज्युअल चॉईस असायला पाहिजे. पण मेकअपमध्ये सुद्धा खूप सगळ्या गोष्टी असतात ज्याच्याबद्दल बोलणं फार गरजेचं आहे. बॉलिवूड ही जी कीड लागली आपल्या समाजाला, ज्याच्यामुळे खरं तर नॉर्थला जर का तुम्ही स्पेशली गेला, सोबो गर्ल्स ज्या असतात, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या मुंबईतला साऊथ बॉम्बे गर्ल्स, किंवा नॉर्थला जर गेला तर लावण्या फ्रॉम नॉर्थ दिल्ली वगैरे, सो असं सगळ्या जे बोललं जातं, तर बेसिकली तो एक वेगळा समाज आहे मुलींमधला, पण की त्या वेगळ्याच झोनमध्ये जगतायत, म्हणजे त्या वेगळ्याच जगामध्ये जगतायत आणि त्यांच्या हिशोबाने वल्गर ज्या वेळेला तुम्ही होतात तेव्हाच तुम्ही सुंदर दिसू शकतात. आता तुम्ही म्हणाल की बॉलिवूडचा याच्याशी काय संबंध? तर मंडळी, आपला जो लग्न सोहळा आहे, मैं कोई दान करने की चीज हूं, क्यों सिर्फ कन्यादान, ज्या पद्धतीने तिकडे रंगवून दाखवला जातो किंवा ज्या पद्धतीने एक कॅम्पेन सो कॉल्ड हिंदू संस्कृतीचे जे आपले 16 संस्कार आहेत, त्याच्या खूप वेळेला त्याच्यावरती आघात होत आलेले आहेत. आणि याच गोष्टीमुळे ज्याही प्रकारचे सिनेमे येतात, ज्या पद्धतीचे ब्लाउजेस असतात, ज्या पद्धतीचे कॉस्ट्युम्स असतात, ते पाहिल्यानंतर पोरी वेड्या होतात. तर लेट्स से एक्झाम्पल, कियारा आणि सिद्धार्थचं लग्न झालं, तिने ज्या प्रकारची ज्वेलरी घातली आहे, तिने ज्या प्रकारचं लेहंगा घातलाय, ते इतकं इन्फ्लुएन्सिंग असतं की तिथून पुढच्या होणाऱ्या 1000 वेडिंग्समध्ये आम्ही ब्राईडला सेम आउटफिट
सेम नेकलेसमध्ये पाहतो. इतका जास्त इन्फ्लुएन्स आहे बॉलिवूडचा फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली ऑन आर इंडियन विमेन. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपण काय बघतोय आणि काय फॉलो केलं पाहिजे याच्यामध्ये लक्ष्मण रेखा आखली पाहिजे. आता ज्या पद्धतीचे व्हिडिओज सध्या सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतात की मेकअप आर्टिस्ट बेसिकली काय करतात की फक्त जर का मेकअप लावला तर इतकेसे व्ह्यूज येत नाही, बरोबर. मग व्ह्यूज कसे कमवायचे, तर ह्या पद्धतीच्या रील्स अपलोड करून. आता मंडळी याच्यातली एक सगळ्यात मोठी सिक्रेटची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर ज्या मॉडेल्सचे तुम्ही जर का नीट पाहिलं असेल की त्यांच्या हाताला जर का मेहंदी पूर्ण नसेल आणि ब्राईडचा जो चुडा असतो तो नसेल, तर त्या मॉडेल्स असतात हे मुलींना कळत नाही. त्यांना फक्त इतकं वाटतं की म्हणजे तिकडे नॉर्थकडे अशा पद्धतीच्या ब्राईड्स इतके वल्गर डीप नेकवाले ब्लाउजेस घालून येत आहेत, तर मग आपण पण करू शकतो. बिकॉज वाय नॉट? कारण का तुम्हाला अटेन्शन हवं आहे. बिकॉज ऑफकोर्स दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट डे ऑफ युअर लाईफ आणि यू हॅव टू बी द सेंटर ऑफ अट्रॅक्शन, राईट? बट इन विच वे, ॲट वॉट कॉस्ट? कारण हा प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीचे ब्लाउजेस नॉर्थच्या मुली सध्या इंडियामध्ये घालताना मला दिसत आहेत, अँड आय वोंट लाय, मी माझ्या स्वतःच्या महाराष्ट्रात होणाऱ्या बऱ्याच वेडिंग, कारण मी एक कलाकार आहे, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओ सांगत असते, आम्ही ज्या क्षेत्रात काम करतो तर आम्ही इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करतो आणि बिग फॅट डेस्टिनेशन वेडिंग्समध्ये आमची टीम जाते आणि आम्ही ते लग्न होस्ट करतो. तर त्याच्यामध्ये बेसिकली आत्ता महाराष्ट्रात सुद्धा हे फॅड हळूहळू यायला लागलं आहे. आणि ज्यावेळेला मी हे पाहिलं माझं अंतःकरण खूप दुखावलं गेलं आहे. बरेचदा असं होतं की गुरुजींना म्हटलं तर गुरुजी पटापटा आवरा, कारण आम्हाला बाकीचे इव्हेंट्स करायचे, आम्हाला नाचायचं आहे. तर मुळात लग्न हा 15वा संस्कार आहे. 16 संस्कार जे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिले जातात आणि त्याचे विधी आणि परंपरांचं काही महत्त्व आहे. आपण लग्नामध्ये जिथे आपण नेहमी असं म्हणतो ना की अरे फेमिनिझममध्ये नेहमी एक आवाज उठवला जातो की अरे पुरुष आम्हाला कसं काय म्हणू शकतात की तू साडी नेस, तू ट्रेडिशनल कपडे घाल, तुम्ही कुठे धोतर नेसताय दररोज, तुम्ही कुठे पंचा घालून फिरताय, तुम्ही कुठे कुर्ता घालताय, आधी तुम्ही कुर्ता आणि धोतर घाला मग आम्हाला दररोज साडी नेसायला सांगा. आय थिंक विच इज अ राईट स्टेटमेंट टू मेक. बिकॉज तुम्ही ज्या वेळेला मुलींकडनं किंवा बायकांकडनं कम्प्लीट ट्रेडिशनलची अपेक्षा करता, जी आपल्या भारताची संस्कृती आहे, ती तुम्ही पण जीन्स पॅन्ट नाही घालायला पाहिजे, टी शर्ट नाही घालायला पाहिजे, करेक्ट? सो ते एक स्टँड बरोबर आहे ज्याच्या मी आहे ज्या बाजूने. पण लग्न ही एक अशी गोष्ट आहे जिथे वधू आणि वर यांच्यामध्ये काही काळासाठी आपण देवतांचं अस्तित्व मानतो किंवा जे पवित्र मंत्र आपण बोलत असतो, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आपण तो विवाह सोहळा पार पाडतो, तिथे खरंच तुम्हाला डीप नेक ब्लाउजेस घालायची गरज आहे का? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता हे का होतंय माहिती आहे का? बॉलिवूडचे टिपिकल काही मूवी मेकर्स आहेत त्यांच्याकडनं हे मुलींच्या डोक्यावरती बिंबवलं जात आहे की जर तुम्हाला सुंदर दिसायचं आहे, सेंटर ऑफ अट्रॅक्शन हवं आहे, यू हॅव टू बी वल्गर. तुम्हाला डीप नेकवाला तुमचं क्लिवेज दाखवणं खूप गरजेचं आहे. आणि इथेच माझा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. यू वोंट बिलीव्ह, ह्या सगळ्या रील्सच्या जर कॉमेंट सेक्शन तुम्ही पाहिलं ना तर 100 कॉमेंट्स असतील तर त्यातल्या 80 कॉमेंट्स त्या ब्लाऊजला घेऊनच आहेत. यावरनं समजतंय की त्या कॉमेंट्स काही कधी मेकअप आर्टिस्ट वाचत नसतील का? ऑफकोर्स वाचतात, पण त्यांच्याकरता सध्या काय स्टेटस आहे माहिती आहे का? एनी फेम इज अ गुड फेम. आणि मला असं वाटतं की ही कीड सगळ्यात आधी बॉलिवूडकडनं नॉर्थला ट्रान्सफर होते, कारण तिथे प्रचंड जास्त घाणेड्या माइंडसेटचे निब्बा-निब्बीज राहतात, जेनझी राहतात सो कॉल्ड. त्या मानाने महाराष्ट्र तरी अजून बरं आहे, आपल्या परंपरेला धरून, आपल्या संस्कृतीला धरून. आणि म्हणून माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की आपल्या लग्नाचं मॉडर्नायझेशन प्लीज होऊ देऊ नका. काही गोष्टी जुन्याच असू द्या, त्याच्यात अजिबात मॉडर्नायझेशन नको आहे. आणि विवाह फक्त 2 दिवसांचा आहे. 2 दिवस जर का तुम्ही सभ्यतेमध्ये गेलात तर काय प्रॉब्लेम होणार आहे मला सांगा? तुम्हाला कोणी ओल्ड फॅशन म्हणणार आहे का? अजिबात नाही. सिमिलरली ज्यावेळेला मुलगा, जो ग्रूम आहे म्हणजे जो नवरा मुलगा आहे, तो तर पूर्ण धोतर वगैरे नेसून आलाय ना, कारण का त्याने जर का हाफ चड्डी घातली तर तो सुद्धा ट्रोल होतोच की. सो मंडळी, खरं तर आता ह्या मेकअप आर्टिस्ट खरंच किती चांगला मेकअप करताय हा मुळात वेगळाच प्रांत आहे, वेगळा मुद्दा आहे, त्याच्यावरती आपण नंतर कधीतरी बोलूया. सो मी फक्त इतकंच म्हणेन की तुम्ही डिफरन्स बघा. म्हणजे खरं तर मेकअप हा तुम्हाला गोरं करण्यासाठी कधीच नसला पाहिजे, तो तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स एनहान्स करून देणारा असला पाहिजे. म्हणजे तुमच्या पोटाचा रंग, मानेचा रंग आणि चेहऱ्याचा रंग हे मॅच तर व्हायला पाहिजे का नाही? साध्यातल्या साध्या 5वीतल्या शेमड्या पोराला सुद्धा कळेल की हा मेकअप फसलाय. आता तुम्ही म्हणाल की बॉलिवूडचा इतका खरंच इम्पॅक्ट असतो का गायत्री, म्हणजे खरंच मुलींवरती? तर लेट मी टेल यू, उर्फी जावेद सगळ्यांना माहिती आहे, हो, जिला सो कॉल्ड जेनझी मधल्या मुली त्या फॅशन आयकॉन मानतात. तर तिच्या इन्फ्लुएन्स होऊन दिल्लीची ती मेट्रो व्हायरल गर्ल आठवते का तुम्हाला? तर हा जो एक दळभद्रीपणा आहे कपड्यांच्या बाबतीत,
जो फार वेगळ्या पद्धतीने वेस्टर्नकडनं आलेला आहे. जसं मी आधी म्हणत असते की वेस्टर्न आणि बॉलिवूडकडनं खरकट्या गोष्टी घेत भारतातल्या मुली अचानक आपली संस्कृती सोडून फार कूल बनण्याच्या नादात त्या दुसरे थॉट्स अडॉप्ट करतात. पण मला त्यात सगळ्या जेनझी मुलींना हे सांगायचं आहे की आपली संस्कृतीचा आपल्याला अभिमान असायला पाहिजे. बॉलिवूडचे ज्या गोष्टी आहेत त्या प्लीज फॉलो करणं बंद करा. पापा मेरी सुन लो, मैं शादी करूंगी तो करीना वाला डिजाइनर लहंगा पहन के करूंगी, वरना दूल्हे को टाटा बाय बाय कर दो. आणि फेमिनिझम आपल्याला गरजेचं आहे. का गरजेचं आहे? कारण आज सुद्धा खेडेपाड्यात जर का तुम्ही गेलात तर बायकांवरती खूप अत्याचार होतात. त्यांना साधा शिक्षणाचा सुद्धा हक्क दिला जात नाही. पण माझ्यासाठी फेमिनिझम काय माहिती आहे? सावित्रीबाई फुले. माझ्यासाठी फेमिनिझम आहे झाशीची राणी लक्ष्मीबाई. माझ्यासाठी फेमिनिझम आहे आपली जिजाऊ माता. माझ्यासाठी फेमिनिझम आहे अहिल्याबाई होळकर. माझ्यासाठी या ज्या महिला आहेत या फेमिनिस्ट आहेत, खऱ्या अर्थाने या फेमिनिस्ट आहेत. आता तुम्ही म्हणाल की आज तू तरी कुठे साडी वगैरे नेसून बोलली आहे, तुला काय हक्क आहे काहीतरी. सो लेट मी टेल यू, कपडे आपण कोणते घालावेत हा वैयक्तिक चॉईस असायला पाहिजे, बरोबर. बट वेन इट कम्स टू गोईंग टू द टेम्पल, वेन इट कम्स टू गोईंग फॉर युअर ओन वेडिंग, आय थिंक यू नीड टू हॅव बेसिक सेन्स की आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात पवित्र विधी करण्यासाठी 2 दिवस आयुष्यातले काढलेले आहेत. त्या 2 दिवसांमध्ये किमान आपण साधं भोळं आणि थोडं संस्कारांना धरून जर वागलं तर कोणाचं काय बिघडणार आहे. पण तेवढंच तुम्हाला त्या गोष्टीचं समाधान राहील. उगाच काहीतरी वल्गर ब्लाउजेस घालायचे आणि ते मिरवत फिरायचे आणि सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं. आत्तापर्यंतच्या वेडिंग्समध्ये ना लाल रंगाचे लेहंगे घालण्याची पद्धत होती. लाल रंगाची साडी, शालू, लेहंगा. पण ज्या वेळेला विराट कोहली आणि अनुष्काचं लग्न झालं, पेस्टल कलरचा ट्रेंड आला की नाही, तो आजवरच्या काळात सुद्धा तसंच सुरू आहे. आणि सगळेजण लाल भडक मरून कलर सोडून पेस्टल कलर्सच्या मागे धावले, विच इज नॉट अ बॅड थिंग, कारण फक्त रंग तुम्ही बदललाय. पण जर का या पद्धतीने विभत्सीकरण होत असेल ब्राईडचं सो कॉल, तर नाही, ते अजिबात मान्य नाही आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त निब्बींपर्यंत पोहोचवा ज्या स्वतःला फार कूल समजतात शॉर्ट आणि तोकडे कपडे घालण्यावर ना. आता जर का मी माझ्यावरनं सांगेन तर मी एक कलाकार आहे आणि बरेचदा मी पण शॉर्ट ड्रेस घालते, पण कुठे ज्या वेळेला त्या कार्यक्रमाची त्या जागेवरती ती एक पर्टिक्युलर थीम असते. आता जर का तुम्ही बीचवर गेलात तर तुम्ही पूर्ण साडी नेसून बीचवरती जाऊन कम्फर्टेबल असणार का? नाही. तिथे तुम्हाला छान शॉर्ट्स वगैरे घातले तरी काही प्रॉब्लेम नाही, तिथे तुम्ही कम्फर्टेबल असाल पाण्यात खेळायला. तसंच ज्या वेळेला तुम्ही मंदिरात जाल, मला भयंकर आनंद झाला ज्या वेळेला ही बातमी आली होती की मंदिरांमध्ये आता लेडीजसाठी एक ड्रेस कोड ठरवण्यात आलं. ते ऐकून मला प्रचंड आनंद झाला, कारण काही अशा प्लेसेस आहेत जिथे आपण थोडंसं चांगलं आणि व्यवस्थितच बनून जायला पाहिजे. आणि त्याचं काही बर्डन किंवा त्याने काही कमीपणा येत असेल तर असं अजिबात नाही आहे. सो मी स्वतः नऊवार साडी नेसते जिथे गरज असते. मी स्वतः ट्रेडिशनल थीममध्ये साडी नेसते. मला साडी नेसणं प्रचंड आवडतं. जी माणसं मला जवळून ओळखतात त्यांना ठाऊक आहे. पण कधी कधी मला छान असे क्यूट टॉप्स पण घालायचे असतात. त्यात काही वल्गर काहीच नाही आहे सच. हिरा मंडी एक अशी वेबसिरीज आली जी खरं तर मला वेश्या व्यवसाय याच्यापासून काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण बॉलिवूडकडनं जे वेश्या व्यवसायाला जे काही रोमॅन्टिसाइज केलं जातं त्या गोष्टीपासून मला प्रॉब्लेम आहे. सी इंस्टाग्राम जब मैं ओपन कर रही हूँ ना तो मैं सब लोग कह रहे हीरा मंडी हीरा मंडी हीरा मंडी, सारे लोग हीरा मंडी के कर रहे हैं. समाजाने काही गोष्टी अमान्य केलेल्या आहेत आणि त्याच्याकडे जर का आपण नाहीच वळालो, मी म्हणत नाही त्यांचा डिसरिस्पेक्ट करा, पण त्याच्याकडे नाहीच वळालो तर बरं असेल सगळ्यांसाठीच. मेरे लिए प्लीज नया ब्लाउज बना दो ड्रॉ करके. ओके ठीक. घर वाले पिटाई कर देंगे, इज्जत खराब हो जाएगी मेरी. इज्जत ना खराब हो, मैं ढकवा रही हूँ अपनी इज्जत. पता चलो बारात से ही वापस. हाँ. आता इथे ही बाया म्हणते की ब्लाउज का यार घर वाले बहुत डांटेंगे अगर ये वाला डीप वाला ब्लाउज किसी ने देख लिया तो. भाई तो इसके ऊपर रील भी बना रही है, इतने सारे मिलियंस लोगों ने तो देख ही लिया है, तो अब क्या घर वालों से डरना. दुल्हन की तो दुर्गति ही कर देते हैं. हाँ, 40 किलो की दुल्हन 40 किलो का लहंगा पहनाएंगे, फिर उसका बेब्लेड बना के छोड़ देते हैं. तुम्हाला माहिती आहे रीलमध्ये काय गंमत आहे? ह्या रीलमध्ये तिला अजिबात लेंगा वगैरे काही दाखवायचं नाही, तिला फक्त दाखवायचं आहे क्लीवेज. ते साफ साफ तुम्हाला कळतंय. अरे हा गेम मला असं वाटतं खूप जुना आहे आणि खूप वल्गर आहे. सो जास्तीत जास्त व्ह्यूजसाठी मॉडेल्सला आणलं जातं, डीप नेक ब्लाउजेस घातलं जातं आणि त्यांना ब्राईड म्हणून दाखवलं जातं. सो ते प्लीज करणं बंद करा, कारण वेळ नाही लागणार आपल्या महाराष्ट्रातल्या ब्राईडसुद्धा अशाच या वळणावरती जायला. सो येस, खूप जणांचा मला हेट मिळणार आहे ह्या मला कॉमेंट सेक्शनमध्ये, कारण निब्बीच सगळ्या येणार आहे फेमिनिस्टचा झेंडा घेऊन आणि मला प्रचंड शिवागळ करणार आहेत. बट यू नो वॉट, आय एम ओके विथ इट, कारण का तुमची इच्छा, तुम्हाला काय ओपिनियन लिहायचं ते तुम्ही लिहू शकता. पण माझं जे मत आहे आपल्या हिंदू संस्कृतीला घेऊन ते मी तुम्हाला मांडलं. बाकी मेकअप आणि या गोष्टींच्या मी विरोधात अजिबात नाही आहे. मेकअप तुम्हाला फक्त वाईट फेस करण्यासाठी नसतो, तर मेकअप तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स एनहान्स करण्यासाठी असतो. त्याच्यामुळे तुमच्या मानेचा रंग, चेहऱ्याचा रंग, हातापायांचा रंग हे सगळं मॅच होऊ द्या ना मुलींनो. का तुम्हाला म्हणजे लिपापोती करून पांढरच बनायचं असतं? दिस इज, आय थिंक दिस इज व्हेरी फनी आणि तुम्ही स्वतःचाच एक जोक करून घेताय. फेमिनिझममुळे अजून एक जाता इतकीच गोष्ट मी सांगेन की एक गोष्ट चांगली पण झाली आहे की
ब्राऊन स्किनला सेलिब्रेट केलं जात आहे, मग ती मुलांची असू दे मुलींची असू दे. आय थिंक दिस इज वॉट आय वॉज टॉकिंग अबाउट, की कुठलाही ट्रेंड आल्यानंतर त्याचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट दोन्ही असतात, पण निगेटिव्ह जास्त असेल तर त्या ट्रेंडला थोडंसं टाटा बाय बाय करणं गरजेचं असतं. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते प्लीज मला कळवा. आणि ब्राईड्सच्या ब्लाऊजचा गळा याच्यावरचं माझं जे मत आहे ते तुम्हाला कसं वाटलं तेही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. भेटूया पुढच्याच अशा एका आगळ्या वेगळ्या तडकत्या फडकत्या विषयाला घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. पीस आउट.